ICC वर्ल्ड कप 2023चा अंतिम सामना कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता? आपल्या सर्वांना माहिती आहे, भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन देशांमध्ये झाला होता आणि ऑस्ट्रेलियाने हा वर्ल्ड कप जिंकलेला होता. ओके. त्यानंतर कोणते शहर महाराष्ट्रातील ऑटो हब, ऑटोमोबाईलचं एक महत्त्वाचं शहर आहे आपल्या भारतातलं आणि महाराष्ट्रातलं, तर ते आहे पुणे. ओके. त्यानंतर वॉटरमॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? राजेंद्र सिंग यांना. महाराष्ट्रासाठी कायदा निर्मिती कोण करू शकते? तर यामध्ये ऑप्शन्स असे होते विधानसभा, ग्रामसभा असे, तर त्यामध्ये ऑप्शन होता विधानसभा योग्य उत्तर. ओके. त्यानंतर पहा, जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तो असतो जिल्हाधिकारी. आणि महानगरपालिकेचा प्रमुख कोण असतो? महापौर. आणि महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो असतो महानगरपालिका आयुक्त. हे पॉईंट लक्षात ठेवा. भाकरा नांदगल धरण कोणत्या नदीवर आहे? सतलज नदीवर आहे. ओके. भाकरा नांदगल धरण. त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 10 एप्रिल 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झाला होता. पुढे पाहूया, लक्ष्यसेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हा देखील प्रश्न होता. तो बॅडमिंटनशी संबंधित आहे. त्यानंतर नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती? 12 जुलै 1982 या दिवशी नाबार्डची स्थापना झालेली होती. आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कोणत्या देशात आहे? आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र फ्रान्स या देशामध्ये. ओके. त्यानंतर दुगारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. ओके. त्यानंतर सात्विक साईराज व चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ते देखील बॅडमिंटनशी संबंधित आहेत. गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आहे? अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 कोणाला मिळाला? आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 मिळालेला आहे. गोव्यामध्ये 2023 साली झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला होता? एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला मिळाले. नंतर साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आला? 1955 साली साहित्य अकादमी पुरस्कार प्रथम देण्यात आलेला आहे. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तारापूर. तारापूर येथे देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प सुरू करण्यात आला. ओके. त्यानंतर इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकल कोणते? तर ते आहे LVM-3. आणि लोटिया संगीत कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राजस्थान. ओके. लोटिया संगीत राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? पहा, सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले होते गोपाळ गणेश आगरकर यांनी. ओके. त्यानंतर रयतवारी पद्धत केव्हा सुरू झाली? ती झाली 1792 नाहीतर 1820. 1820 मध्ये रयतवारी पद्धत सुरू झाली. ओके. मद्रास प्रांतात बारामहाल जिल्हा. आणि ती सुरू कोणी केली होती? तर थॉमस मुनरो यांनी ही पद्धत सुरू केली होती. त्यामुळे तुम्हाला रयतवारी पद्धत, कायमधारा पद्धत आणि महालवारी पद्धत या तिन्ही पद्धती पाठ करणे अपेक्षित आहे मित्रांनो. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती? वीरा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली होती. ओके. त्यानंतर नारायण गुरु यांचे कार्य श्री नारायण धर्मपाल योगम संस्था त्यांनी स्थापन केली. ओके. कोलेकॅल्सिफेरॉल हे कशाचं नाव आहे? तर ते आहे विटॅमिन D3चं. ओके. त्यानंतर राज्यघटनेतील कलम 15 कशाशी संबंधित आहे? तर सामाजिक समता किंवा भेदभाव न बाळगणे, सामाजिक समता भेदभाव न पाळणे. ओके. त्यानंतर महात्मा गांधीजींच्या जातीविषयक विचारांना कोणी विरोध केला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोध केलेला होता. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, सर्वाधिक बर्फाच्छादित व उंच पर्वत असणारा हिमालय कोणता आहे? तर तो आहे ट्रान्स हिमालय. ओके. मूलभूत हक्कांचा पहिला लेखी पुरावा कोणता? तर मॅग्ना कार्टा 1215चा. त्यानंतर भारत सेवक समाज या समाजाची स्थापना कोणी केली होती? गोपाळ कृष्ण गोखले. आणि भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली होती? 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना झाली होती. ओके. त्यानंतर प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम कशाशी संबंधित आहेत? अल्पसंख्याक विकासाशी. त्यानंतर PM पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमाचा कालावधी काय आहे? 2023-24 ते 2026-27. ओके. त्यानंतर नई चेतना या स्कीमचा उद्देश काय आहे? तर लिंग आधारित समानता. त्यानंतर भारतात एकूण किती ग्रीनफील्ड विमानतळे आहेत? 11. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातींमध्ये एकूण किती जाती आहेत? तर ते आहेत 705. ओके. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 कोणत्या देशात झाली होती? ती झाली होती कॅनडामध्ये. राईट. त्यानंतर केरळ पुरुष साक्षरता प्रमाण किती आहे? तर 96.11. केरळ
राज्याच्या जे पुरुष लोकसंख्या आहे तिथे पुरुष साक्षरतेचे प्रमाण आहे 96.11%. ओके. त्यानंतर 2022मध्ये कोप 27ची बैठक कोणत्या देशात झाली होती? इजिप्त या देशात झाली होती. आणि इजिप्तमधील कोणत्या ठिकाणी? तर शर्म अल शेख. कोणत्या ठिकाणी? शर्म अल शेख. पहा, प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली होती? ती झाली होती मुंबईमध्ये. कधी झाली होती? 1867 मध्ये. आणि या समाजाची स्थापना केली होती आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी. कोणी? आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी. त्यानंतर महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. आणि कधी केली होती? 1916 मध्ये. राईट. त्यानंतर बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड एअरपोर्ट ठरलं होतं गोव्याचं विमानतळ. बेस्ट सस्टेनेबल ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे गोवा विमानतळ. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्मीयाची टक्केवारी कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे? नागालँड. ओके. 2011च्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्मियांची टक्केवारी नागालँड राज्यात सर्वाधिक आहे. SNDP चळवळ कोणत्या राज्यातील आहे? केरळ. SNDP चळवळ केरळ राज्यामध्ये झालेली होती. त्यानंतर 13व्या सिनियर महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या? आंध्र प्रदेश. पहा, 13व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धा 2023चे आयोजन आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेले होते. ओके. त्यानंतर कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात येते? कलम 359. पहा, कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी लावण्यात येते? तर ते आहे कलम 359. ओके. पुढे पाहूया. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे? कोलकातामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि ही आहे हुगळी नदीवर. ओके. त्यानंतर प्रश्न आला होता दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? तो आहे मांडोळी नदीवर. आणि हा कोणत्या राज्यामध्ये आहे? हा आहे गोवा राज्यामध्ये. ओके. त्यानंतर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती जगन्नाथ शंकर शेठ यांनी. आणि कधी? 1822 मध्ये. ओके. त्यानंतर प्रश्न होता अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ कोणत्या ठिकाणी करण्यात आला होता? तर तो टिकली गावमध्ये करण्यात आला होता. आणि हे आहे हरियाणामध्ये. ओके. पहा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? ती केली गोपाळकृष्ण गोखले यांनी. कधी? 12 जून 1905 मध्ये. आणि कोणत्या ठिकाणी? पुण्यामध्ये. ओके. त्यानंतर पाहूया 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण किती पदके मिळाली होती? तर या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला 140 पदके मिळाली होती. त्यानंतर पुस्तके आणि लेखक हा देखील अति महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. आणि यासाठी आपण एक व्हिडिओ पण बनवलेला आहे पुस्तके आणि लेखक. त्यामध्ये आपण 100+ पुस्तके घेतलेली आहेत. तो व्हिडिओ तुम्ही पहा, त्याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. पहा, युगंधर या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत शिवाजी सावंत. ओके. 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? पहा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशाची. ओके. त्यानंतर बाल कामगार कायदा कधी संमत करण्यात आला होता? तर तो 23 डिसेंबर 1986. पहा, 23 डिसेंबर 1986ला बाल कामगार कायदा संमत करण्यात आला होता. त्यानंतर जागतिक बँकेने 2023 मध्ये कोणत्या राज्याला पूर परिस्थितीसाठी आर्थिक मदत दिली? तर ती आसाम राज्यासाठी. ओके. त्यानंतर पाहूया चैतन्य गाथा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? सेनापती बापट. सेनापती बापट यांनी चैतन्य गाथा हे पुस्तक लिहिलेले आहे. त्यानंतर रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अजीवनसत्वाच्या अभावामुळे. ओके. रात आंधळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. त्यानंतर तेलंगणा राज्याची नेथन्ना विमा योजना कोणासाठी आहे? विणकरांसाठी. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे? तर ते आहे केरळ. पहा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात केरळ राज्यात सर्वात जास्त प्रौढ लिंग गुणोत्तर आहे. ओके. आणि 2011ची जी जनगणना आहे ती देखील व्यवस्थित करून जा मित्रांनो. अनहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ कोणी लिहिला? पहा, हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. ओके. अनहिलेशन ऑफ कास्ट हा ग्रंथ लिहिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्यानंतर समोरचा प्रश्न, इस्रोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पहा, इस्रोचे मुख्यालय आहे बेंगलुरूमध्ये. ओके. मी सावित्री ज्योतिराव ही महाकादंबरी कोणी लिहिली? कविता मुरुमकर. पहा, मी सावित्री ज्योतिराव ही महाकादंबरी कविता मुरुमकर यांनी लिहिलेली आहे. राजस्थानमधील सार्वजनिक परीक्षा अधिनियमाला राज्यपालांनी कधी संमती दिली? एप्रिल 2022 मध्ये. दुसरे इंग्रज शीख युद्ध कधी झाले? 1848 ते 1849 मध्ये. त्यानंतर महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत? विश्वास पाटील. पहा,
महानायक या कादंबरीचे लेखक आहेत विश्वास पाटील. ओके. त्यानंतरचा प्रश्न, हिजाब संबंधीचा जो निर्णय होता तो कोणत्या न्यायाधीशांनी दिला होता, तर जस्टिस हेमंत गुप्ता. पहा, हिजाब संबंधीचा देखील निर्णय जो आहे तो कोणत्या न्यायाधीशांनी दिला, जस्टिस हेमंत गुप्ता यांनी. त्यानंतर मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली, महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे, महाराष्ट्रामध्ये. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोणत्या ठिकाणी चालवले, मुंबई येथे. त्यानंतर भारतात दगडी कोळशाचे सर्वात जास्त प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे, झारखंड. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात. पहा, 42वी घटना दुरुस्ती 1976 या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असे म्हणतात. त्यानंतर रथचक्र कादंबरी कोणाची आहे, हे आहे श्रीपाद नारायण पेंडसे यांची. त्यानंतर सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जात असे, तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जात असे. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तर ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. आणि कधी केली, 24 सप्टेंबर 1873 मध्ये केली. जिचं ब्रीद वाक्य होतं, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. ओके. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ विचारला होता, किती वर्षांचा असतो ते 5 वर्ष असतो आणि वयाच्या 65 वर्षे जे आधी होईल ते. ओके. त्यानंतर पाहूया, मूलभूत कर्तव्यासंबंधीचे कलम विचारलं होतं. मूलभूत कर्तव्यासंबंधीचे कलम आहे कलम 51. ओके. त्यानंतर राजा राममोहन राय यांचा जन्म कधी झाला होता, तो देखील प्रश्न विचारला होता. तर तो 22 मे 1772 राजा राममोहन राय यांचा जन्म झाला होता. कोणत्या ठिकाणी, पश्चिम बंगालमध्ये राधानगरी. कोणत्या ठिकाणी, राधानगरी येथे पश्चिम बंगालमध्ये. ओके. त्यानंतर संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणी सुरू केलं होतं, हे देखील राजा राममोहन राय यांनी सुरू केलं होतं. 1821 मध्ये सुरू केलं होतं आणि याची होती बंगाली भाषा. त्यानंतर लेक लाडकी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली, ती केली महाराष्ट्राने. वेदांत गाथा हा ग्रंथ कधी प्रकाशित झाला होता, 1815 मध्ये. ओके. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. पहा, कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये लागू करण्यात आली, 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्ये लागू करण्यात आली. ओके. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे, केरळ राज्याची साक्षरता सर्वात जास्त आहे. त्यानंतर नटसम्राट कादंबरी ही आहे कुसुमाग्रजांची कादंबरी. यावर चित्रपट देखील आला होता नाना पाटेकरांचा, तुम्हाला माहिती आहे. 2022चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला, तो मिळाला शरद कमल अचंता यांना. पहा, 2022चा जो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तो शरद कमल अचंता यांना मिळाला. ओके. आणि हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, हे आहेत टेनिस प्लेयर. कोण, हे टेनिस प्लेयर आहेत. ओके. त्यानंतर जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे, 4 नगरातले माझे विश्व हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. त्यानंतर लाडली बहना ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली, मध्य प्रदेश. भारत व अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान कोणता लष्करी युद्ध सराव केला जातो, वज्रपहार. पहा, युद्ध सरावांवर देखील प्रश्न येत आहेत मित्रांनो. त्यामुळे भारत व अमेरिका या 2 देशांच्या दरम्यानचा लष्करी युद्ध सराव आहे वज्रपहार. त्यामुळे हे युद्ध सराव देखील तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. ओके. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे, 74.04% आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता. ओके. त्यानंतर असहकार चळवळ कधी सुरू करण्यात आली होती, तर 5 सप्टेंबर 1921. 5 सप्टेंबर 1920ला असहकार चळवळ सुरू करण्यात आली होती, म्हणजे 1920. ओके. आणि कोणी सुरू केली होती, महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली होती. ओके. 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेमध्ये 5 सप्टेंबरनं 1 ऑगस्टला 5 सप्टेंबर गलतीनं झालेले आहे मित्रांनो. 1 ऑगस्ट 1920ला असहकार चळवळ सुरू झालेली आहे आणि गांधीजींनी सुरू केली. ओके. 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेमध्ये कोणते शब्द जोडण्यात आले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता. ओके. हे 3 शब्द जोडण्यात आले. त्यानंतर पुढे पाहूया, COP 27 या बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले, भूपेंद्र यादव यांनी COP 27 बैठकीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे, जलतरण. त्यानंतर स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे, 1 कदम स्वच्छता की ओर. पवन ऊर्जा अग्रेसर राज्य कोणते आहे, तमिळनाडू. तेहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे, उत्तराखंड. भारतीय राष्ट्रवादाचा जनक कोणाला मानले जाते,
पहा, राजा राम मोहन राय यांना भारतीय राष्ट्रवादाचा जनक मानले जाते. चला, तुमच्यासाठीच प्रश्न आहे की राजा राम मोहन राय यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. त्यानंतर मुख्यमंत्री वन संपदा योजना कोणत्या राज्याची आहे, ती आहे छत्तीसगड राज्याची आणि ती कधी सुरू करण्यात आली होती, 21 मार्च 2023 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला मिळाला, तर समाजवादी नेते एस.एम. जोशी यांना पहिला लोकमान्य टिळक पुरस्कार मिळालेला आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्रीपद भूषविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या, विजयालक्ष्मी पंडित या स्वातंत्र्यपूर्व भारतात मंत्रीपद भूषवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. फकीराई कादंबरी कोणाची आहे, अण्णाभाऊ साठे. पहा, फकीराई कादंबरी आहे अण्णाभाऊ साठे यांची. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, पाण्याचा उत्कलनांक किती आहे, तर पाण्याचा उत्कलनांक आहे 100 अंश सेल्सिअस. ओके. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी करण्यात आली होती, 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर कलम 365 कशाशी संबंधित आहे, राष्ट्रपती राजवटी संबंधित आहेत. केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, चुदू पोक्कोडन या केरळा मुस्लिम लीगच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणी लिहिले, वसंत कानेटकरांचं नाटक आहे. रायगडाला जेव्हा जाग येते हे वसंत कानेटकर यांचं नाटक आहे. पुढे पाहूया, कुमाऊ हिमालय कोणत्या दोन नद्या दरम्यान आहे, सतलज आणि काली. कुमाऊ हिमालय सतलज आणि काली नद्यांदरम्यान आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे कोणत्या भागात येते, भाग 4A नुसार सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे या भागात येतं. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कोणी लिहिला, ताराबाई शिंदे. पहा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षरता दर किती आहे, तो आहे 82.14%. मित्रांनो पहा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील पुरुष साक्षर दर आहे 82.14%. 2023 या वर्षी भारताची लोकसंख्या किती कोटीपर्यंत पोहोचली आहे, 142 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे. पुढे पाहूया, कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात, विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्याचा पुरुष साक्षरता दर किती आहे, 96.11%. पहा, 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्याचा पुरुष साक्षरता दर आहे 96.11%. बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो, विटॅमिन B1च्या. बेरीबेरी हा रोग विटॅमिन B1च्या अभावामुळे होतो. त्यानंतर रयतवारी प्रणाली कधी सुरू करण्यात आली, 1820 मध्ये. ओके. रयतवारी प्रणाली 1820 मध्ये सुरू करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे हे भारतीय राज्यघटनेत काय आहे, कशामध्ये आहे, मूलभूत कर्तव्य आहे राज्यघटनेतील. ओके. त्यानंतर भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले, 1999ला भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय स्थापन करण्यात आलेले. महाराष्ट्रात 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती होते, 45.22%. पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या शहरी लोकसंख्येचे प्रमाण 45.22% होते. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती होती, 31.16%. महाराष्ट्रात पहा, आणि भारतातील शहरी लोकसंख्येची टक्केवारी 2011च्या जनगणनेनुसार 31.16% होती. ओके. कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहेत, जे पुस्तक छावा आहे मराठी पुस्तक त्याचे लेखक आहेत शिवाजी सावंत. कोण, शिवाजी सावंत. त्यानंतर वेबसाईट तयार करण्यासाठी कोणत्या संगणकीय भाषा वापरल्या जातात, HTML जावा या भाषा वापरल्या जातात. ओके. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली, पहा, रयत शिक्षण संस्थेवर प्रश्न विचारला होता. त्याची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी, आणि कधी केली, 4 ऑक्टोबर 1919 मध्ये. ओके. दुसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले, तर 11 सप्टेंबर 1803 ते 24 डिसेंबर 1805 या दरम्यान झाले दुसरे इंग्रज मराठा युद्ध. ओके. गीताई पुस्तक कोणी लिहिले, हे लिहिलेले आहे विनोबा भावे यांनी. आता गीताई सोबत अजून एक प्रश्न आहे, ग्रामगीता हे पुस्तक कोणाचं आहे, हे माहिती आहे का तुम्हाला, तर हे आहे तुकडोजी महाराजांचं. ओके. यामध्ये कन्फ्युजन होतं त्यामुळे मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर पहा, वंदे मातरम हे मुखपत्र कोणी सुरू केले, अरविंद घोष यांनी वंदे मातरम हे मुखपत्र सुरू केलेले. मित्रांनो, पुस्तके आणि लेखक यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पहा. तो व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा परीक्षेमध्ये 2-3 मार्क फिक्स होणार आहेत पुस्तके आणि लेखकचा. तो व्हिडिओ नक्की पहा. ओके. ओल्ड लेडी गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते, ओल्ड लेडी गांधी म्हणून मातंगिनी हाजरा यांना ओळखलं जातं. ओके.
त्यानंतर केरळच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या? ॲनी मस्कॅरिन. ॲनी मस्कॅरिन या केरळच्या पहिल्या महिला खासदार होत्या. तिरुवनंतपुरम मतदारसंघ. ओके. प्रकाश वर्ष कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे अंतराचे एकक आहे. त्यानंतर आणखीन एक पुस्तक विचारलं होतं, तराळ अंतराळ. हे पुस्तक कोणाचे? हे आहे शंकरराव खरात यांचे. तराळ अंतराळ हे पुस्तक आहे शंकरराव खरात यांचे. ओके. त्यानंतर 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके पटकावली होती? 61 पदके पटकावली होती. त्यानंतर योजनांवर देखील प्रश्न विचारला जातोय. ओके. तर जग्गा मिशन कोणत्या राज्याची योजना आहे? ती आहे ओडिसाची. ओके. त्यानंतरचा प्रश्न होता, राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करतात. ओके. त्यानंतर भारतात सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? सिक्कीम या राज्यात आहे सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या. ओके. त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले? पहा, 21 वरून 18 मतदानाचे वय कोणत्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलं? 61वी घटना दुरुस्तीनुसार. आणि ही घटना दुरुस्ती कधीची? 1988ची. ओके. 61वी घटना दुरुस्ती 1988. त्यानंतर स्वामी या कादंबरीचे लेखक कोण? तर रणजित देसाई हे स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत. ओके. त्यानंतर ईमेलमधील BCCचा फुल फॉर्म पहा, ब्लाइंड कार्बन कॉपी. काय? ब्लाइंड कार्बन कॉपी. ओके. हा त्याचा आहे फुल फॉर्म. त्यानंतर पुढे पाहूया, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर धातू ओढून तार काढता येणाऱ्या गुणधर्मास काय म्हणतात? तन्यता. त्या गुणधर्मास म्हणतात तन्यता. सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्यानंतर कोणते उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय ठरले? केरळ उच्च न्यायालय. पहा, कोणते उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय ठरले? तर केरळ उच्च न्यायालय. आणि दादाभाई नौरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते? पितामह. दादाभाई नौरोजी यांना काय म्हणून ओळखले जाते? पितामह लोहपुरुष. ओके. असं लोहपुरुष म्हणून देखील त्यांना ओळखले जातं. मूलभूत कर्तव्य ही तरतूद कोणत्या देशाकडून घेतलेली आहे आपण? ही रशियाकडून. मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेले आहेत. ओके. त्या अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव विचारलेले आहे मित्रांनो, आणि त्यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे. ग्रामोदय कॉलेजचे संस्थापक कोण आहेत? तर ते आहेत नानाजी देशमुख. ओके. घटनेतील कोणत्या कलमान्वये घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते? कलम 356 नुसार. ओके. सुभाषचंद्र बोस यांनी कशाची स्थापना केली होती? फॉरवर्ड ब्लॉक. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली होती. ओके. त्यानंतर पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होतो? अन्न रुचकर बनवण्यासाठी पदार्थात असलेल्या टार्टारिक आम्लाचा उपयोग होतो. ओके. त्यानंतर फेरफार नोंदवही म्हणजे गाव नमुना नंबर किती असतो? तो असतो 6. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कधी झाली होती? तर ती झाली होती 1875 मध्ये. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये झाली होती आणि ती केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी. कोणी? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. त्यानंतर पहिली आवर्त सारणी किती मूलद्रव्यांची करण्यात आली होती? 63. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? नायसिन. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, 20 ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो? अक्षय ऊर्जा दिवस. अक्षय ऊर्जा दिवस म्हणून 20 ऑगस्ट हा दिवस पाळण्यात येतो. ओके. त्यानंतर घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या सर्वांना माहिती आहे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. त्यानंतर डॉट्सचा उपचार कोणत्या रुग्णासाठी होतो? क्षय. ओके. क्षय. 42वी घटना दुरुस्ती किती साली संमत करण्यात आली? 1976 साली. 1976 साली 42वी घटना दुरुस्ती संमत करण्यात आली. त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला? 73व्या घटना दुरुस्तीने पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. ओके. त्यानंतर पहा, तलाठी आस्थापना कोणत्या अधिकाऱ्याकडे असते? उपविभागीय अधिकाऱ्याकडे असते. तलाठी आस्थापना उपविभागीय अधिकाऱ्याकडे असते. ओके. केंद्रीय माहिती आयुक्त व इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक करण्यासाठी असलेल्या शिफारस समितीचे प्रमुख कोण असतात? प्रधानमंत्री. पहा, जे केंद्रीय माहिती आयुक्त आहेत व इतर माहिती आयुक्त आहेत यांची नेमणूक करण्यासाठी एक शिफारस असते 3 सदस्यीय, आणि त्या 3 सदस्यीय शिफारस समितीचे प्रमुख असतात प्रधानमंत्री. ओके. त्यानंतर इंदू प्रकाश या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? त्या वृत्तपत्राचे संपादक होते महादेव गोविंद रानडे. ओके. इंदू प्रकाश वृत्तपत्राचे संपादक होते महादेव गोविंद रानडे. त्यानंतर SNDT महाविद्यालय, SNDT महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? ती केली होती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. ओके. महर्षी
धोंडो केशव कर्वे यांनी SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली होती. कधी केली होती? 1916 साली. कधी? 1916. ओके. त्यानंतर पहा सायनोकोबॅलामिन कशाचे नाव आहे? सायनोकोबॅलामिन आहे विटामिन B12चे नाव. कशाचे? विटामिन B12. विटामिन B12. त्यानंतर पाहूया प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना PMGKAY या योजनेसंबंधी प्रश्न होता. ही कधी सुरू झाली होती? एप्रिल 2020 मध्ये योजना सुरू झाली होती. ओके. त्यानंतर 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आलेले आहे? 86व्या घटनादुरुस्तीने समावेश करण्यात आलेला आहे. आणि घटनादुरुस्ती कधीची आहे? 2002ची. पहा 11वे मूलभूत कर्तव्य 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आणि 2002 साली. ओके. त्यानंतर हॉकी विश्वचषकाचे आयोजन कोणत्या राज्यात झाले? हॉकी विश्वचषकाचे आयोजन ओडिशा राज्यात करण्यात आलं होतं. त्यानंतर कोंडवाडा हा कविता संग्रह कोणाचा आहे? कोंडवाडा हा कविता संग्रह आहे दया पवार यांचा. ओके. त्यानंतर स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे? एक कदम स्वच्छता की ओर. स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य आहे एक कदम स्वच्छता की ओर. लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते. त्यानंतर महालवारी पद्धत कोणी सुरू केली होती? होर्ट मेकन्झे यांनी. आणि कधी? 1822 मध्ये. त्यानंतर प्लासीची लढाई कधी झाली होती? 1757 मध्ये. आणि प्लासीची लढाई रॉबर्ट क्लाइव्ह आणि कोणादरम्यान झाली होती? तर ती रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराजुद्दौलामध्ये झाली होती. आणि कधी झाली होती? 1757 मध्ये. ओके. त्यानंतर 1907च्या कोणत्या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली होती? पहा 1907चं जे अधिवेशन होतं ते होतं सुरत अधिवेशन. आणि सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती. जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती. ओके. त्यानंतर NCRFचा फुल फॉर्म काय? नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क. आणि हा कशाशी संबंधित आहे? शिक्षणाशी संबंधित आहे NCRF. ओके. त्यानंतर पाहूया महानायक ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ती कादंबरी लिहिलेली आहे विश्वास पाटील यांनी. ओके. ड्युरांड कप 2023 ही कोणत्या क्रमांकाची आवृत्ती आहे? ही आहे 132वी. त्यानंतर RTI ॲक्ट त्यासाठी देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे 50 प्रश्नांचा. त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा. त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. ओके. पहा RTI कायद्यामध्ये कोणत्या वर्षी दुरुस्ती झाली होती? 2019 मध्ये RTI कायद्यामध्ये दुरुस्ती झाली होती. ओके. भारतीय राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्ये आहेत? 11 मूलभूत कर्तव्ये आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये. परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती. आणि कधी केली होती? 31 जुलै 1849 मध्ये. ओके. त्यानंतर पुढे पाहूया 1991च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर किती होते? 127. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 4थ्या क्रमांकाची धार्मिक लोकसंख्या कोणती आहे? ती आहे शीख. प्रथम क्रमांकावर आहे हिंदू, त्यानंतर आहेत मुस्लिम, त्यानंतर आहेत ख्रिश्चन आणि 4थ्या क्रमांकावर आहेत शीख. ओके. भारतातील सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी कोणती? गोदावरी, जिला आपण दक्षिण गंगा देखील संबोधलं जातं. ही आहे द्वीपकल्पीय सर्वात मोठी नदी. वारणेचा वाघ ही कादंबरी कोणी लिहिली आहे? अण्णाभाऊ साठे. वारणेचा वाघ ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली कादंबरी आहे. चला आता तुमच्यासाठी मी प्रश्न विचारणार आहे. अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण नाव काय ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. पहा बिडार ही कादंबरी कोणी लिहिली आहे? भालचंद्र नेमाडे यांनी बिडार ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढे पाहूया ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन ASHE हा सर्वे केव्हापासून सुरू झालेला आहे? 2011 पासून. गंगा व ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातील टिकाऊ लाकूड कोणते? सुंदरी. गंगा व ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातील टिकाऊ लाकूड आहे सुंदरी. ओके. बेटन हॉकी कपचे आयोजन कोणत्या राज्यात झाले होते? तमिळनाडू. बेटन हॉकी कपचे आयोजन तमिळनाडू या राज्यात झाले होते. सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? जल मंत्रालयाने. सुजल जलशक्ती योजना जल मंत्रालयाने सुरू केलेली योजना आहे. जीमेलवरून जास्तीत जास्त किती MB फाईल सेंड करता येते? 50 MB. पहा जीमेलवरून जास्तीत जास्त 50 MB फाईल सेंड करता येते. ओके. त्यानंतर भारत सेवक समाज याची स्थापना कोणी केली होती? गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये पुण्यामध्ये. महानिर्वाण या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सतीश आळेकर. माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? 10. कलम 32 हा संविधानाचा आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 हा संविधानाचा आत्मा आहे असे म्हटले होते. पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? R.R. बोराडे. पाचोळा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत R.R. बोराडे. त्यानंतर साधना या प्रसिद्ध वृत्तपत्राचे लेखक कोण आहेत? साने गुरुजी. पहा साधना
या प्रसिद्ध वृत्तपत्राचे लेखक आहेत साने गुरुजी. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? पहा, प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. कोणत्या ठिकाणी? मुंबई येथे. आणि कधी? 31 मार्च 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके. त्यानंतर श्रेया लेंका भारतातील पहिली स्टेप ऑफ कलाकार ठरली आहे आणि ती कोणत्या राज्याची आहे? ती आहे ओडिसा राज्याची. ओके. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना विचारलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि कधी? 1873 मध्ये. त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले? दीनबंधू वृत्तपत्रातून. ओके. त्यानंतर परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती. कधी केली होती? 31 जुलै 1849 मध्ये आणि मुंबई येथे केली होती. कोणत्या ठिकाणी? मुंबई येथे. त्यानंतर नागरिकत्व संबंधीचे कलम विचारलं होतं. कलम 5 ते 11 हे आहेत नागरिकत्व संबंधीची कलमे. ओके. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 3 कशाशी संबंधित आहे? तो प्रश्न विचारला होता. नवीन राज्याच्या निर्मितीशी संबंधित आहे. कलम 3 भारतीय राज्यघटनेतील कलम 3 नवीन राज्याच्या निर्मितीशी संबंधित आहे. पहा, नवीन राज्याची निर्मिती आणि विद्यमान राज्याचे क्षेत्र, सीमा किंवा नावे बदलण्याशी संबंधित आहे. ओके. शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तेलंगणा. पहा, शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे तेलंगणा. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर प्रमाण किती होते? 919. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे? केरळ राज्यामध्ये. त्यानंतर पहा, ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? कैलास पर्वत हिमालयामध्ये. ओके. 42वा घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली? 1976. पहा, 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये. महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होते? यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने चुनखडीचे उत्पादन होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू राज्यामध्ये आहे. त्यानंतर समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली आपण? ऑस्ट्रेलिया. समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ओके. त्यानंतर फिर्याद हा काव्यसंग्रह कोणत्या व्यक्तीचा आहे? हिरा बनसोडे यांचा आहे फिर्याद हा काव्यसंग्रह. त्यानंतर धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे? नर्मदा. धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा आहे नर्मदा नदीवर. मुधोळ हाऊंड कुत्र्याची जात आहे आणि ती कोणत्या राज्यात आढळते? कर्नाटक राज्यामध्ये. कायमधारा पद्धत वर्षी लागू करण्यात आली 1793 मध्ये. त्यानंतर वूडचा खलिता कधी प्रसिद्ध झाला? 1854 मध्ये वूडचा खलिता प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर वावटळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यंकटेश माडगुळकर. वावटळ या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. शतपत्रे कोणी लिहिली? गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? पहा, सुरेश जोशी. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते सुरेश जोशी. ओके. त्यानंतर डॉक्टर सुरेश जोशी. डॉक्टर सुरेश जोशी हे होते. ओके. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली होती? पहा, अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती विनायक दामोदर सावरकर यांनी. आणि कधी केली होती? 1904 मध्ये. ओके. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम भेदभाव करण्यास मनाई करते? पहा, कोणते कलम? कलम 15. कलम 15 हे भारतीय राज्यघटनेतील कलम आहे आणि हे कलम भेदभाव करण्यास मनाई करते. ओके. त्यानंतर वेद समाजाची स्थापना कधी झाली होती? 1864 मध्ये. कोणी केली होती? केशवचंद्र सेन आणि के श्रीधरलू नायडू. पहा, वेद समाजाची स्थापना 1864 मध्ये केशवचंद्र सेन आणि के श्रीधरलू नायडू यांनी केली होती. आणि मद्रास या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? मद्रास या ठिकाणी. चला, आता तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतोय, जे मागच्या प्रश्नांपैकीचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. परमहंस संस्था कोणी स्थापन केली होती? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला पटापट, परमहंस सभेची स्थापना कोणी केली होती या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख कोणत्या भागात करण्यात आलेला आहे? भाग 4. भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख भाग 4 मध्ये करण्यात आलेला आहे. आणि अनुच्छेद कोणता? अनुच्छेद 51A. कोणता अनुच्छेद आहे? 51A. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, ययाती आणि देवयानी ही नाटके कोणाची आहेत? वि.वा. शिरवाडकर. पहा, वि.वा. शिरवाडकर यांची ही नाटके आहेत ययाती आणि देवयानी. ओके. त्यानंतर 2001 ते 2011 यात बौद्ध धर्मियांची टक्केवारी कितीने वाढली? 6.1%. पहा, 2001 ते 2011 या दरम्यान
बौद्ध धर्मियांची टक्केवारी कितीने वाढली? 6.1%ने. ओके. त्यानंतर लोकसंख्येचा दुसरा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या किती आहे? 2.78 कोटी. पहा, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या 2.78 कोटी आहे. ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे? पहा, कोणत्या राज्यामध्ये ख्रिश्चन धर्मियाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे? तर ते राज्य आहे नागालँड. कोणतं? ते राज्य आहे नागालँड. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. सिंधू जल करार. सिंधू जल करार कधी झाला होता मित्रांनो? 1960 मध्ये. सिंधू जल करार 1960 मध्ये झाला होता आणि हा भारत आणि पाकिस्तान या दरम्यान झाला होता. भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेला हा करार आहे. ओके. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी बातमी सदनची स्थापना कोणासाठी केली होती? अंधांसाठी. पंडिता रमाबाई यांनी बातमी सदनची स्थापना अंधांसाठी केलेली होती. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, स्वराज्य पक्षावर देखील प्रश्न विचारण्यात येत आहेत मित्रांनो. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती? मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती आणि ते अध्यक्ष होते आणि चित्तरंजन दास सचिव होते. मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास या दोघांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती. तर मोतीलाल नेहरू याचे अध्यक्ष होते आणि चित्तरंजन दास हे सचिव होते आणि याची स्थापना कधी झाली होती? 1 जानेवारी 1923. कधी झाली होती? 1 जानेवारी 1923 मध्ये. त्यानंतर बहादूर शाह जफर याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता? 7 नोव्हेंबर 1862 मध्ये. त्यानंतर अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक कोण होते? पुरुषोत्तम देशपांडे. अगळ पगळ या पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम देशपांडे आहेत. लॉर्ड हार्डिंग्ज कोणत्या काळात गव्हर्नर जनरल होता? 1910 ते 1916. लॉर्ड हार्डिंग्ज हा 1910 ते 1916 या दरम्यान गव्हर्नर जनरल होता. ओके. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे? उत्तर प्रदेश. भारतातील उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे. ओके. त्यानंतर पहा, 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने सर्वात जास्त गोल्ड मेडल जिंकले? महाराष्ट्राने. पहा, 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राने सर्वात जास्त गोल्ड मेडल सुवर्णपदके जिंकलेली आहेत आणि किती? 56. आणि किती? 56. भारतातील कोणत्या राज्यात नथुला खिंड आहे? पहा, ती आहे सिक्कीममध्ये. ओके. सिक्कीममध्ये नथुला खिंड आहे. त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 या वर्षी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली होती. ओके. मुक्ती सदनची स्थापना कोणी केली आहे? तर ती केली आहे पंडिता रमाबाई यांनी 1898 मध्ये मुक्ती सदनची स्थापना. युगांत हे पुस्तक कोणी लिहिले? युगांत हे पुस्तक इरावती कर्वे यांनी लिहिलेले. ओके. त्यानंतर उत्सुकतेने मी झोपलो हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? श्याम मनोहर. उत्सुकतेने मी झोपलो हे पुस्तक श्याम मनोहर यांनी लिहिलेले. त्यानंतर मित्रांनो, पुस्तके आणि लेखक यावर देखील सातत्याने प्रश्न येतात. त्यामुळे तुम्ही पुस्तके आणि त्यांचे लेखक व्यवस्थित करून जाणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुस्तके आणि लेखक असं त्याचं टायटल आहे. तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये आपण 200+ प्रश्न पुस्तके कव्हर केलेले आहेत. त्यामुळे त्यातून एक तरी पुस्तक प्रश्न तुमच्याला परीक्षेमध्ये येऊ शकतं. ओके. तर तो व्हिडिओ नक्की पहा. रानवाटा ही कादंबरी कोणाची आहे? मारुती चितमपल्ली यांची रानवाटा ही कादंबरी आहे. ओके. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले राज्य आहे हिमाचल प्रदेश. पहा, सर्वात कमी शहरी लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर लोकसंख्या असलेले राज्य बिहार. पहा, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षर लोकसंख्या असलेले राज्य बिहार. आणि तुम्हाला जर मी विचारलं की सर्वात जास्त साक्षर लोकसंख्या असलेले राज्य कोणते, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे केरळ. काय? सर्वात जास्त साक्षर लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर ते आहे केरळ. ओके. पंडिता रमाबाई यांचे मूळ नाव काय आहे? रमाबाई डोंगरे. पंडिता रमाबाई यांचे मूळ नाव आहे रमाबाई डोंगरे. ओके. त्यानंतर हरिशिका रामचंद्र कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? जलतरण. हरिशिका रामचंद्र या जलतरण खेळाशी संबंधित आहे. त्यानंतर मित्रांनो, RTI ॲक्ट 2005 माहिती अधिकार 2005 हा देखील तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यावर देखील 2 प्रश्न येत आहेत आणि त्यासाठी आपण एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा, त्याचाही तुम्हाला फायदा होणार. RTI ॲक्ट 2005 माहिती अधिकार अधिनियम 2005. ओके. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणता शब्द आधीपासून नव्हता?
तर पहा, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द आधीपासून नव्हता. तो कधी टाकण्यात आला तर ती 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द टाकण्यात आलेला आहे. ओके. त्यानंतर पैस आणि परीघ ही कादंबरी कोणी लिहिली आहे? नितीन रेंडे. नितीन रेंडे यांनी पैस आणि परीघ ही कादंबरी लिहिलेली आहे. त्यानंतर बोरोक्सा ॲप कधी लॉन्च करण्यात आले आहे? बोरोक्सा ॲप 7 एप्रिल 2023 या दिवशी लॉन्च करण्यात आलेले आहे. आणि कोणी लॉन्च केलेले आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. ओके. त्यानंतर तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचे सेनापती कोण होते? बापू गोखले. तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये मराठ्यांचे सेनापती होते बापू गोखले. नर्मदा बचाव आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्या कोण होत्या? मेधा पाटकर या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्या होत्या. शेतकऱ्याचा मित्र कोणाला म्हणतात? गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. ओके. त्यानंतर तिमिरातून तेजाकडे हे पुस्तक विचारलं होतं. हे पुस्तक कोणाचं आहे? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं हे पुस्तक आहे. त्यानंतर एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणाचे? हे गंगाधर गाडगीळ यांचं पुस्तक आहे. त्यानंतर प्रकाश वाटा हे पुस्तक आहे प्रकाश आमटे यांचं, प्रकाश वाटा पुस्तक. ओके. त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य विचारलेले आहे, ते आहे अरुणाचल प्रदेश. पहा, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे अरुणाचल प्रदेश. ओके. त्यानंतर कोणत्या लढाईनंतर मीर जाफर बंगालच्या नवाबपदी आला होता? प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईनंतर मीर जाफर बंगालच्या नवाबपदी आला होता. कधी झाली होती? 1757. 1757ला प्लासीची लढाई झाली होती. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? शरावती नदीवर आहे जोग धबधबा. त्यानंतर जिल्हा स्तरावर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची स्थापना कोणी केली होती? लॉर्ड हेस्टिंग्ज. पहा, लॉर्ड हेस्टिंगने जिल्हा स्तरावर दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांची स्थापना केली होती. त्यानंतर RTE हा कायदा कधीपासून अंमलात आला? 1 एप्रिल 2010 पासून. 1 एप्रिल 2010 पासून RTE हा कायदा अंमलात आलेला आहे. ओके. त्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी नुकतेच कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर EFIR हे ॲप उत्तराखंड पोलिसांनी लॉन्च केलेले आहे. त्यानंतर केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचे वेतन कोण ठरवते? केंद्र सरकार. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांचे वेतन केंद्र सरकार ठरवते. त्यानंतर पहा, 1817 मधील खुर्दा उठाव सध्याच्या कोणत्या राज्यात झाला होता? ओडिसामध्ये. जो 1817 मधील खुर्दा उठाव आहे मित्रांनो, तो ओडिसामध्ये झाला होता. आणि याच उठावाला पायका बंड देखील बोलतात. या उठावालाच काय बोलतात? पायका बंड असं देखील बोलतात. ओके. भारतामध्ये टपाल व तार सेवा कोणाच्या काळात सुरू करण्यात आली होती? लॉर्ड डलहौसी. भारतामध्ये टपाल व तार सेवा लॉर्ड डलहौसी याच्या काळात सुरू करण्यात आली होती. त्यानंतर अरुणोदय योजना विचारलं होतं. अरुणोदय ही स्कीम, हा प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे? हा आहे आसाम राज्याचा. आणि हा कधी लॉन्च करण्यात आला? 1 डिसेंबर 2020. ओके. आसाम राज्याचा प्रकल्प आहे हा आणि 1 डिसेंबर 2020ला लॉन्च करण्यात आला. त्यानंतर हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे संस्थापक सदस्य कोण होतं? HRA याचे संस्थापक सदस्य कोण होते? सच्चिंद्रनाथ सन्याल आणि रामप्रसाद बिस्मिल. पहा, सच्चिंद्रनाथ सन्याल आणि रामप्रसाद बिस्मिल हे हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे HRAचे संस्थापक सदस्य होते. त्यानंतर शिवशाहीचा शोध ही कादंबरी कोणाची आहे? वसंत कानेटकर. शिवशाहीचा शोध ही कादंबरी वसंत कानेटकरांची आहे. आणि झाडा झडती ही कादंबरी कोणाची आहे? विश्वास पाटील. ओके. आणि झाडा झडती ही कादंबरी आहे विश्वास पाटील यांची. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आपल्या सर्वांना माहीत आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. आणि कधी केलेली आहे? 24 सप्टेंबर 1873 साली. ओके. ज्याचं ब्रीद वाक्य होतं, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. ओके. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. ओके. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर हर स्टार्ट योजना कोणत्या विद्यापीठाच्या भागीदारीने सुरू केली आहे? कोणत्या विद्यापीठाने सुरू केली? गुजरात युनिव्हर्सिटी. गुजरात युनिव्हर्सिटीने हर स्टार्ट योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर RTI ॲक्ट कधी लागू झाला? 12 ऑक्टोबर 2005. 12 ऑक्टोबर 2005ला RTI ॲक्ट लागू करण्यात आलेला आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया, वेद समाज. वेद समाजाची स्थापना कोणी केली? वेद समाजाची स्थापना केलेली आहे केशवचंद्र सेन आणि के श्रीधरलू नायडू यांनी. कधी केलेले? 1864 मध्ये. आणि मद्रास येथे वेद समाजाची स्थापना करण्यात आली. कोणी? केशवचंद्र सेन आणि के श्रीधरलू नायडू यांनी. ओके. 1864 मध्ये मद्रास येथे. 2023चे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण आहेत?
दामोदर मौजो. दामोदर मौजो हे 2023चे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले? दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालेले आहे 11 सप्टेंबर 1803 ते 24 सप्टेंबर 1805 मध्ये. ओके. आणि पहिले इंग्रज मराठा युद्ध झालं होतं 1775 ते 1782 मध्ये. आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध झालं होतं 1870 ते 1818 यामध्ये. ओके. पैस. पैस ही कादंबरी कोणाची आहे? दुर्गा भागवत. पैस ही कादंबरी आहे दुर्गा भागवत यांची. ओके. त्यानंतर पहा स्मरणगाथा कादंबरी. स्मरणगाथा कादंबरी कोणाची आहे? ही आहे गोपाल नीलकंठ दांडेकर यांची. ओके. कोणाची आहे? गोपाल नीलकंठ दांडेकर यांची. पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक यांनी. प्रधानमंत्री बिमा योजना कोणत्या वयाच्या लोकांसाठी पात्र आहे? 18 ते 70 वयाच्या. ओके. टिपू सुलतान कोणत्या कालावधीत राजा होता? 1 डिसेंबर 1751 ते 4 मे 1799 या दरम्यान टिपू सुलतान राजा होता. आणि टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यामध्ये किती युद्ध झाली होती मित्रांनो? तर त्यांच्यामध्ये झाली होती 4 युद्धे. ओके. जी इंग्रज मैसूर युद्ध या नावाने प्रसिद्ध आहेत ती युद्ध. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण साक्षरता किती आहे? 74.4%. ओके. भारतामध्ये बौद्ध समाजाचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या किती आहे? 5 ते 6%. म्हणजे 6% इतका आहे भारतामध्ये बौद्ध समाजाचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या. ओके. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. कधी केली? 31 मार्च 1867. असहकार चळवळ कधी मागे घेण्यात आली? पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे असहकार चळवळ जी चौरी चौरा घटना झाली होती त्या चौरी चौरा घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती. म्हणजे जी चौरी चौरा घटना झाली होती त्या घटनेमुळे व्यथित होऊन महात्माजी गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती. ओके. आणि ती कधी? 4 फेब्रुवारी 1922 मध्ये. ओके. त्यानंतर पहा विठ्ठल उमप. विठ्ठल उमप यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे हे विचारलं होतं. तर त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे फू बाय फुगडी फू. ओके. त्यानंतर पार आणि शिवार हे पुस्तक विचारलं होतं. पार आणि शिवार हे पुस्तक कोणाचे आहे? तर ते आहे दत्ता भोसले यांचे. दशरथ तायाप्पा भोसले यांचे. ओके. त्यानंतर पेशी केंद्रकाचा शोध. पेशी केंद्रकाचा शोध तो कोणी लावला? रॉबर्ट ब्राउन यांनी. आणि कधी? 1831 मध्ये. ओके. त्यानंतर पहा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली होती? 26 डिसेंबर 1925 मध्ये कानपूर येथे. 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुषांमधील साक्षरतेचा फरक किती टक्के होता? 16.5% होता. विंदा करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर अष्टदर्शने. विंदा करंदीकर यांचं जे अष्टदर्शने पुस्तक आहे त्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील कलम 29 कशाशी संबंधित आहे? अल्पसंख्याक अधिकाराशी संबंधित आहे कलम 29. कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 80% पेक्षा कमी आहे? सिक्कीम राज्यामध्ये. ओके. त्यानंतर अरे संसार संसार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चंद्रकांत चोरघडे हे या अरे संसार संसार या पुस्तकाचे लेखक आहेत. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन UGC याची स्थापना कधी झाली होती? तर ती झाली होती 1956 मध्ये. ओके. त्यानंतर 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत? धर्मनिरपेक्ष, अखंडता आणि समाजवाद. ओके. त्यानंतर राज्यघटनेतील कलम 23 कशाशी संबंधित आहे? शोषणाविरुद्धचा हक्क याच्याशी संबंधित आहे राज्यघटनेतील कलम 23. ओके. त्यानंतर राज्यघटनेतील भाग 2 कशाशी संबंधित आहेत? नागरिकत्वाशी संबंधित आहे. माळढोक कोणत्या राज्याचा राज्यपक्ष आहे? पहा, माळढोक राजस्थानचा राज्यपक्ष आहे. त्यानंतर लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जाते? गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. आणि शतपत्रे कोणी लिहिली? ते देखील लिहिली आहेत गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी यांनी. ओके. त्यानंतर व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचे आहे? पु ल देशपांडे. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे?
तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे गुलामगिरी हा ग्रंथ. ओके. त्यानंतर डी गुकेश कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहेत डी गुकेश. ओके. त्यानंतर पहा डॉक्टर कौशिक राजशेखर यांना कोणता पुरस्कार मिळाला होता? तर वैश्विक ऊर्जा पुरस्कार मिळाला होता डॉक्टर कौशिक राजशेखर यांना. त्यानंतर 1817चा पायीक उठाव कोणत्या भागात झाला होता? ओडिसा या भागात झाला होता 1817चा पायीक उठाव. त्यानंतर माहिती अधिकार अधिनियम दुरुस्ती 2019 राज्यसभेत कधी मंजुरी मिळाली? तर 22 जुलै 2019 मध्ये. ओके. PIL म्हणजे काय? पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे काय? तर जनहित याचिका ही भारतातील नागरिकांना न्यायालयाकडून दाद मागण्यासाठीची योजना किंवा प्रक्रिया आहे. ओके. त्यानंतर राज्यघटनेत सध्या किती अनुसूच्या आहेत? 12. ओके. राज्यघटनेत सध्या 12 अनुसूच्या आहेत आणि सुरुवातीला किती होत्या? 8 होत्या. ओके. त्यानंतर मुख्यमंत्री लाडली बहना योजना कोणत्या राज्याची आहे? पहा ही जी मुख्यमंत्री लाडली बहना योजना आहे ती आहे मध्य प्रदेश राज्याची. त्यानंतर स्वनिर्भर नारी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आसाम. पहा स्वनिर्भर नारी योजना आहे आसाम राज्याची. त्यानंतर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ पहा ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. ओके. त्यानंतर जस्टिस पार्टीची स्थापना कधी झाली होती? 1917. 1917 मध्ये जस्टिस पार्टीची स्थापना झालेली होती. ओके. आर्या भारत हा ग्रंथ कोणाचा आहे? मोरोपंत यांचा आहे. मोरोपंत रामचंद्र पराडकर. आर्या भारत हा ग्रंथ आहे मोरोपंत यांचा. मोरोपंत रामचंद्र पराडकर. ओके. त्यानंतर पुढे पाहूया ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे राजा राममोहन राय यांनी आणि कधी केलेली आहे? 1828 मध्ये. त्यानंतर आशा बगे यांना कोणत्या कादंबरीसाठी 2006 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता? भूमी. पहा आशा बगे यांना 2006 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता त्यांच्या भूमी या कादंबरीसाठी. त्यानंतर कच्छचे रण कुठे आहे? तर पश्चिम गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील थरच्या वाळवंटात आहे कच्छचे रण. त्यानंतर राज्यघटनेतील कलम 14-18 नुसार कोणता अधिकार प्राप्त होतो? समानतेचा अधिकार प्राप्त होतो. आणि राणी रामपाल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? हॉकी. राणी रामपाल हॉकी या खेळाशी संबंधित आहेत. भारतातील पहिले बायो विलेज कोणते? दसपरा विलेज हे भारतातील पहिले बायो विलेज बनलेले आहे आणि हे आहे त्रिपुरामध्ये. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे? हा आहे शरावती नदीवर. उचल्या हे पुस्तक कोणाचे आहे? उचल्या हे पुस्तक आहे लक्ष्मण गायकवाड यांचे. त्यानंतर श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? श्यामची आई हे पुस्तक आहे साने गुरुजी यांचे. त्यानंतर क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? भारत यावर 8व्या नंबरवर आहे. ओके. त्यानंतर पाहूया फकीरा. फकीरा ही कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही कादंबरी आहे अण्णाभाऊ साठे यांची. त्यानंतर पहिले इंग्रज म्हैसूर युद्ध कधी झाले होते? पहिले इंग्रज म्हैसूर युद्ध 1767 ते 1769 मध्ये झाले होते. ओके. ॲनी बेझंट यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? न्यू इंडिया हे ॲनी बेझंट यांनी सुरू केलेले वृत्तपत्र आहे. उपरा. उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? लक्ष्मण माने. लक्ष्मण माने हे उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत. ओके. त्यानंतर कैसर ए हिंद ही पदवी कोणाला देण्यात आली होती? कैसर ए हिंद पदवी पंडिता रमाबाई यांना देण्यात आली. ओके. त्यानंतर पाहूया वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? नवी दिल्ली येथे. वुमेन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. 1898 मध्ये हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली होती? ॲनी बेझंट यांनी. पहा 1898 मध्ये हिंदू कॉलेजची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली होती. बालविवाह बंदी कोणत्या कायद्याने करण्यात आली होती? शारदा कायदा. बालविवाह बंदी शारदा कायद्याने करण्यात आली होती. पहा दिफू. दिफू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आसाममध्ये आहे. दिफू हे थंड हवेचे ठिकाण आसाम या राज्यात आहे. निळे पर्वत कोणत्या टेकड्यांना म्हणतात? निलगिरी पर्वत. ओके. निळे पर्वत निलगिरी टेकड्यांना म्हणतात. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.